नमस्कार, विनायक घाय स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बालमानसशास्त्र या घटकावरील काही महत्त्वाचे सराव प्रश्न पाहणार आहोत, जे आपल्या परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहेत। तर प्रश्न पहिला, जेव्हा एखाद्या कसोटीतील प्रत्येक प्रश्न एकाच वेळी अनेक क्षमतांचे मापन करणारा असेल तेव्हा अशा कसोटीस डॅश डॅश म्हणतात। पृथक कसोटी, एकात्मिक कसोटी, अप्रत्यक्ष परीक्षण कसोटी, प्रावीण्य कसोटी। आणि याचे योग्य उत्तर आहे एकात्मिक कसोटी। म्हणजेच एकात्मिक कसोटी म्हणजे काय? जेव्हा एखाद्या कसोटीतील प्रत्येक प्रश्न एकाच वेळी अनेक क्षमतांचे मापन करणारा असतो तेव्हा अशा कसोटीला काय म्हणतात? तर एकात्मिक कसोटी। एकाच वेळी अनेक क्षमतांचे मापन करणारी कसोटी ती आहे एकात्मिक कसोटी। पुढचा प्रश्न, प्रावीण्य कसोटी म्हणजे काय? आता उमेदवाराचे शिक्षण प्रशिक्षण लक्षात घेते, अभ्यासक्रम किंवा पाठ्यपुस्तकावर आधारित असते, उमेदवाराने पूर्ण केलेल्या शिक्षणक्रमाच्या उद्दिष्टांशी निगडित असते, विशिष्ट क्षेत्रातील अभिप्रेत असलेल्या संबंधित प्रावीण्यावर आधारित असते। तर प्रावीण्य कसोटी म्हणजे काय? तर विशिष्ट क्षेत्रातील अभिप्रेत असलेल्या संबंधित प्रावीण्यावर आधारित असते। एकात्मिक कसोटी म्हणजे काय? तर एकाच वेळेला विविध क्षमतांचे मापन, अनेक क्षमतांचे मापन करणारी आहे ती एकात्मिक कसोटी। आणि प्रावीण्य कसोटी म्हणजे विशिष्ट क्षेत्रात अभिप्रेत असलेल्या संबंधित प्रावीण्यावर आधारलेली ही कसोटी आहे। पुढचा प्रश्न, अभ्यासक्रमाच्या शेवटी घेतल्या जाणाऱ्या कसोटीस डॅश डॅश म्हणतात। प्रावीण्य संपादन कसोटी, समावेशक संपादन कसोटी, संस्कारक्षम संपादन कसोटी, प्रत्यक्ष परीक्षण कसोटी। आणि याचे योग्य उत्तर आहे समावेशक संपादन कसोटी। ही कधी घेतली जाते? तर अभ्यासक्रमाच्या शेवटी ही समावेशक संपादन कसोटी घेतली जाते। विद्यार्थ्यांच्या उणिवांचा व सामर्थ्याचा शोध घेणाऱ्या कसोट्यांना डॅश डॅश कसोट्या म्हणतात। पर्याय आहेत एकात्मिक, पृथक, नैदानिक, संपादन। आणि योग्य उत्तर आहे नैदानिक कसोट्या। कशाला म्हणतात? विद्यार्थ्यांच्या उणिवांचा व सामर्थ्याचा शोध घेणाऱ्या कसोट्यांना नैदानिक कसोट्या म्हणतात। पुढचा प्रश्न, संस्कारक्षम संपादन कसोटी आणि पर्याय आहेत अभ्यासक्रम चालू असताना अधूनमधून घेतली जाते, शिक्षण मंडळ, विद्यापीठ अशा बाह्य संस्थांमार्फत घेतली जाते, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असते, विद्यार्थ्याने प्राप्त केलेल्या अंतिम संपादन तपासते। आणि याचे योग्य उत्तर आहे अभ्यासक्रम चालू असताना अधूनमधून घेतली जाते। कोणती? संस्कारक्षम संपादन कसोटी। पुढचा प्रश्न, संख्याशास्त्रात गणिती सरासरीला डॅश डॅश असे म्हणतात। मध्यमान, मध्यांक, बहुलक, विचलन। आणि याचे योग्य उत्तर आहे मध्यमान। मध्यमान, मध्यांक किंवा शिखर, भूइष्ठक या परिमाणांद्वारे विद्यार्थी समूहांच्या डॅश डॅशचे मापन केले जाते। केंद्रीय प्रवृत्ती, विचलनशीलत्व, कसोटी मूल्य, प्राप्तांकाचा विस्तार। आणि याचे योग्य उत्तर आहे केंद्रीय प्रवृत्ती। पुढचा प्रश्न, विचलनशीलत्वाचे मापन प्रामुख्याने डॅश डॅश या परिमाणांच्या साहाय्याने केले जाते। शततमक, प्रमाणित विचलन, सरासरी विचलन, मध्यांक। आणि याचे योग्य उत्तर आहे प्रमाणित विचलन। पुढचा प्रश्न, नैदानिक कसोट्या डॅश डॅश या बाबतीत उपयुक्त असत नाहीत। प्रभुत्व अध्ययन, व्यक्तिगत अध्यापन, स्वयं अध्ययन, भरती नियुक्ती। आणि याचे योग्य उत्तर आहे भरती नियुक्ती बाबतीत नैदानिक कसोट्या उपयुक्त ठरत नाहीत। पुढचा प्रश्न, मध्यमान डॅश डॅश दर्शविते गटाची केंद्रीय प्रवृत्ती, केंद्रीय प्रवृत्तीचे मूल्य, मध्यमानाभोवती असलेली प्राप्तांकांची व्यापकता, प्राप्तांकाचे वितरण। आणि याचे योग्य उत्तर आहे गटाची केंद्रीय प्रवृत्ती दर्शविण्याचं काम मध्यमान करत असतो। पुढचा प्रश्न, प्राप्तांकांची चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडणी केल्यास बरोबर मध्यभागी येणारा प्राप्तांक म्हणजे मध्यमान, भूइष्ठक, मध्यांक, प्रमाण विचलन। आणि याचे योग्य उत्तर आहे मध्यांक। चढत्या किंवा उतरत्या क्रमाने जेव्हा आपण प्राप्तांकांची मांडणी करतो तेव्हा
बरोबर मध्यभागी येणारा जो प्राप्तांक आहे त्याला म्हटलं जातं मध्यांक। मग आपल्याला मध्यांक या वरती प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो, खालीलपैकी डॅश डॅश म्हणजे मध्यांक आहे किंवा मध्यांकाची व्याख्या अशा पद्धतीने केली आहे। तर प्राप्तांकाची चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडणी केल्यास बरोबर मध्यभागी येणारा जो प्राप्तांक असतो तर त्या प्राप्तांकाला मध्यांक असे म्हणतात। पुढचा प्रश्न, कोणत्याही प्राप्तांकाच्या मालिकेतील जास्तीत जास्त वेळा आलेला प्राप्तांक म्हणजे डॅश डॅश होय। मध्यांक, सरासरी, मध्यमान, बहुलक आणि याचं योग्य उत्तर आहे बहुलक, जास्तीत जास्त वेळा आलेला प्राप्तांक। मध्यमानाभोवती असलेल्या प्राप्तांकांची व्यापकता डॅश डॅश मुळे कळते। मध्यमान, भूइष्ठक, मध्यांक, प्रमाण विचलन आणि याचं योग्य उत्तर आहे प्रमाण विचलन। मध्यमानाभोवती असलेल्या प्राप्तांकाची व्यापकता कशामुळे कळते तर ती प्रमाण विचलनामुळे कळते। पुढचा प्रश्न, परीक्षार्थींच्या संबंधातील थकवा, आजारपण, दैव व प्रेरणा यांचा जेव्हा प्राप्तांकावर परिणाम होतो तेव्हा गुणांमध्ये पडणाऱ्या त्रुटीला डॅश डॅश म्हणतात। पर्याय आहेत प्रचरण त्रुटी, प्रतिचयन त्रुटी, गुणदानातील त्रुटी, गुणवैशिष्ट्यातील अस्थिरता त्रुटी आणि याचं योग्य उत्तर आहे प्रचरण त्रुटी। दिलेल्या 10 प्रश्नांपैकी कोणतेही 5 सोडवा अशी मुभा कसोटीत असेल तर गुणदानात व्यक्तिनिष्ठता येईल, प्राप्तांकात प्रचरण उद्भवेल, गुणवैशिष्ट्यांच्या मापनात अस्थिरता येईल, वैयक्तिक त्रुटी उद्भवेल आणि याचं योग्य उत्तर आहे प्राप्तांकात प्रचरण उद्भवेल। पुढचा प्रश्न, डॅश डॅशच्या साहाय्याने 2 वा अधिक गटांची तुलना अधिक चांगली करता येते। सरलित वारंवारिता वक्र, अखंड स्तंभालेख, उच्च शिखरी वक्र, वारंवारिता बहुभुज आणि याचं योग्य उत्तर आहे वारंवारिता बहुभुज च्या साहाय्याने काय करता येईल तर 2 वा अधिक गटांची तुलना अधिक चांगली करता येते। पुढचा प्रश्न, सरलित वारंवारिता वक्रावरून गटाचे स्थूल स्वरूप चांगले समजते, 2 गटांची चांगली तुलना करता येते, विद्यार्थ्यांच्या क्षमतांच्या वितरणाचा अंदाज येतो, यापैकी काहीही नाही। तर सरलित वारंवारिता वक्रावरून आपल्याला काय लक्षात येतं तर गटाचे स्थूल स्वरूप चांगले समजते। पुढचा प्रश्न, केंद्रीय प्रवृत्तीच्या विविध परिमाणांपैकी डॅश डॅश हे परिमाण अतिशय विश्वसनीय आहे। मध्यमान, मध्यांक, बहुलक, विचलन आणि याचं योग्य उत्तर आहे मध्यमान। केंद्रीय प्रवृत्तीच्या जे विविध परिमाणे आहेत त्यातील अतिशय विश्वसनीय असणारे परिमाण म्हणून मध्यमान याचा उल्लेख केला जातो। त्यानंतर पुढचा प्रश्न, डॅश डॅश हे परिमाण विचलन मोजण्यास उपयुक्त ठरत नाही। विस्तार, मध्यमान, सरासरी विचलन, प्रमाण विचलन आणि याचं योग्य उत्तर आहे मध्यमान। विचलनशीलतेच्या सर्व परिमाणांत सर्वात विश्वसनीय परिमाण डॅश डॅश हे आहे। चतुर्थक विचलन, सरासरी विचलन, प्रमाण विचलन, विस्तार आणि याचं योग्य उत्तर आहे प्रमाण विचलन। कोणतीही निवड न करता घेतलेल्या सामान्य गटाचा आलेख साधारणपणे डॅश डॅश वक्र येतो। प्रसामान्य संभव, धन विषमित, ऋण विषमित, उच्च शिखरी आणि याचं योग्य उत्तर आहे प्रसामान्य संभव। पुढचा प्रश्न, गटात हुशार विद्यार्थी कमी व मंद विद्यार्थी जास्त असल्यास डॅश डॅश प्रकारचा वक्र येतो। म्हणजेच एखाद्या गटामध्ये हुशार विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे तर मंद विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे तेव्हा कोणता वक्र येतो तर पर्याय आहेत धन विषमित, ऋण विषमित, चरपट शिखरी, उच्च शिखरी आणि याचं योग्य उत्तर आहे धन विषमित वक्र येतो। प्रश्नपत्रिकेत सोपे प्रश्न जास्त व कठीण प्रश्न कमी असल्यास डॅश डॅश वक्र येतो। धन विषमित, ऋण विषमित, चरपट शिखरी, उच्च शिखरी आणि याचं योग्य उत्तर आहे ऋण विषमित। पुढचा प्रश्न, डॅश डॅश म्हणजे प्राप्तांकाच्या यादीतील कमाल व किमान प्राप्तांकातील फरक आणि पर्याय आहेत प्राप्तांक विस्तार, चतुर्थक विचलन, मध्यमान विचलन, प्रमाणित विचलन आणि याचे योग्य उत्तर आहे प्राप्तांक विस्तार म्हणजेच काय प्राप्तांकांच्या यादीतील कमाल व किमान प्राप्तांकातील फरक।
पुढचा प्रश्न, चतुर्थक विचलनात खालीलपैकी कोणत्या प्राप्तांकाचा विचार केलेला असतो? यादीतील वरचे 25% प्राप्तांक, यादीतील खालचे 25% प्राप्तांक, मधले 25% प्राप्तांक, मधल्या 2 चतुर्थकांतील प्राप्तांक. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मधल्या 2 चतुर्थकातील प्राप्तांक. पुढचा प्रश्न, गटातील प्रत्येक प्राप्तांकाचे मध्यमानापासूनचे विचलन शोधून त्या विचलनाची सरासरी काढल्यास डॅश डॅश विचलन मिळते. प्रमाण, सरासरी, चतुर्थक, प्राप्तांक विस्तार. आणि याचं योग्य उत्तर आहे सरासरी विचलन. मध्यमानाभोवती प्राप्तांक कोणत्या स्वरूपात वितरित झाले आहेत यासंबंधीची माहिती अचूकतेने देणारे परिमाण म्हणजे डॅश डॅश विचलन होय. आणि पर्याय आहेत प्राप्तांक विस्तार, चतुर्थक, मध्यमान, प्रमाणित. आणि योग्य उत्तर आहे प्रमाणित. पुढचा प्रश्न, गटाचे मध्यमान 50 आहे, विचलन +5 असेल तर 40 या प्राप्तांकाचे विचलन डॅश डॅश असेल. पर्याय -10, +10, +15, -15. आणि याचं योग्य उत्तर आहे -10. पुढचा प्रश्न, गटातील प्राप्तांक मध्यमानापासून जास्त लांब विखुरलेले असतील तर प्रमाणित विचलनाचे मूल्य डॅश डॅश येते. उच्च, नीचतम, 0, अप्रमाणित. आणि योग्य उत्तर आहे उच्च. पुढचा प्रश्न, परीक्षार्थीला चाचणीत मिळालेले एकूण गुण म्हणजे डॅश डॅश होत. प्रमाणित प्राप्तांक, सरासरी प्राप्तांक, कच्चे प्राप्तांक, शेकडा गुण. आणि याचं योग्य उत्तर आहे कच्चे प्राप्तांक. म्हणजे काय मग? परीक्षार्थीला चाचणीत मिळालेले एकूण गुण म्हणजे कच्चे प्राप्तांक. पुढचा प्रश्न, विशिष्ट श्रेणीच्या वा इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या सरासरीवरून ठरविलेल्या प्राप्तांकांना डॅश डॅश प्राप्तांक म्हणतात. समान श्रेणीदर्शक, समान वयदर्शक, शततमक, प्रमाणित. आणि याचं योग्य उत्तर आहे समान श्रेणीदर्शक. विशिष्ट वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या प्राप्तांकांचा मध्यांक म्हणजे डॅश डॅश प्राप्तांक होय. पर्याय आहेत शततमक, प्रमाणित, समान वयदर्शक, समान श्रेणीदर्शक. आणि योग्य उत्तर आहे समान वयदर्शक प्राप्तांक. म्हणजे काय तर विशिष्ट वयोगटातील विद्यार्थ्यांच्या प्राप्तांकाचा मध्यांक म्हणजेच समान वयदर्शक प्राप्तांक होय. पुढचा प्रश्न, डॅश डॅशमुळे विद्यार्थ्यांची तुलना करणे शक्य होते तसेच त्यांच्या प्राप्तांकाला नेमका अर्थही प्राप्त होतो. गुणानुक्रम, श्रेणी, शततमक क्रम, अंक निर्दिष्ट श्रेणी. आणि याचं योग्य उत्तर आहे शततमक क्रम. शैक्षणिक मापनासाठी डॅश डॅश हा संदर्भ बिंदू मानला जात नाही. 0, मध्यबिंदू, सामान्य पातळी, मध्यमान. आणि याचं योग्य उत्तर आहे 0. शैक्षणिक मापनासाठी 0 हा संदर्भ बिंदू मानला जात नाही. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न, मध्यमानापेक्षा कमी व जास्त प्राप्तांक मिळविणाऱ्या व्यक्ती सर्वसाधारणतः सारख्या प्रमाणात असणारा गट असेल तर अशा गटाचा आलेख डॅश डॅश येतो. पर्याय आहेत धनविषमित, चरपट शिखरी, घंटाकृती, उच्च शिखरी. आणि याचं योग्य उत्तर आहे घंटाकृती. शैक्षणिक मापनात 0 हा प्राप्तांक अभावानेच आढळतो कारण सहसा 0 गुण विद्यार्थ्याला मिळत नाहीत. शिक्षक 0 गुण सहसा देत नाहीत. विद्यार्थ्याने अल्प प्रमाणात का होईना क्षमता प्राप्त केलेली असते. बुद्धिमत्तेचा पूर्ण अभाव असलेली व्यक्ती असू शकत नाही. आणि याचं योग्य उत्तर आहे बुद्धिमत्तेचा पूर्ण अभाव असलेली व्यक्ती असू शकत नाही. म्हणजेच काय शैक्षणिक मापनात 0 हा प्राप्तांक अभावानेच आढळतो म्हणजेच त्याचं प्रमाण खूप कमी असतं. पुढचा प्रश्न, अलीकडे श्रेणी पद्धतीत डॅश डॅश या श्रेणी पद्धतीचा सर्रास वापर होतो. 7 श्रेणी बिंदू, खंडित गुण श्रेणी, वक्राधिष्ठित श्रेणीदान, प्रमाणकानुसार श्रेणीदान. आणि याचे योग्य उत्तर आहे 7 श्रेणी बिंदू. पुढचा प्रश्न, डॅश डॅश ही बाब भावात्मक क्षेत्राशी निगडीत नाही. मूल्य समूह, संश्लेषण, संघटन, अवधान व ग्रहण. आणि याचे योग्य उत्तर आहे संश्लेषण. पुढचा प्रश्न, निकषानुसार आणि प्रमाणकानुसार मापने
ही खालीलपैकी डॅश डॅश या बाबतीत उपयोगी पडत नाहीत. स्थान निश्चयन, प्रभुत्व संपादन, सततचे मूल्यमापन, सर्वसमावेशक मूल्यमापन. आणि याचं योग्य उत्तर आहे प्रभुत्व संपादन. पुढचा प्रश्न, व्यक्तीच्या विकासाच्या दृष्टीने डॅश डॅश हे क्षेत्र कमी महत्त्वाचे आहे. बोधात्मक, ज्ञानात्मक, भावात्मक, क्रियात्मक. आणि याचं योग्य उत्तर आहे ज्ञानात्मक. व्यक्तीच्या विकासाच्या दृष्टीने ज्ञानात्मक क्षेत्र हे कमी महत्त्वाचे आहे. पुढचा प्रश्न, बोधात्मक क्षेत्रात डॅश डॅश या बाबीचा समावेश होऊ शकत नाही. ज्ञान, आकलन, उपयोजन, मूल्यनिर्णय. आणि याचं योग्य उत्तर आहे मूल्यनिर्णय. बोधात्मक क्षेत्रात ज्ञान, आकलन, उपयोजन या बाबींचा समावेश होतो, तर मूल्यनिर्णय या बाबीचा समावेश होत नाही. पुढचा प्रश्न, अलीकडे श्रेणी देण्याची पद्धत जास्त प्रमाणात रूढ झाली आहे, कारण श्रेणीदानाने वेळ वाचतो, थोडेसेच कमी प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत नाही, परीक्षा निर्णय कोष्टकाचा फापट पसारा वाढत नाही, परीक्षक गुण देताना 5% पेक्षा जास्त चुका करण्याची शक्यता 50% पेक्षा अधिक असते. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. श्रेणी देण्याची पद्धत कशामुळे रूढ झालेली आहे, तर परीक्षक गुण देताना 5% पेक्षा जास्त चुका करण्याची शक्यता 50% पेक्षा अधिक असते. पुढचा प्रश्न, क्रियात्मक क्षेत्राची डॅश डॅश ही शेवटची पायरी आहे. अनुकरण, स्वाभाविकीकरण, क्रियाकौशल्य, संघीकरण. आणि योग्य उत्तर आहे स्वाभाविकीकरण ही क्रियात्मक क्षेत्राची शेवटची पायरी आहे. पुढचा प्रश्न, बोधात्मक क्षेत्रातील डॅश डॅश हा स्तर सर्वात वरच्या प्रतीचा व संकीर्ण आहे. पर्याय आहेत मूल्यमापन, संश्लेषण, पृथक्करण, उपयोजन. आणि याचे योग्य उत्तर आहे मूल्यमापन हा स्तर बोधात्मक क्षेत्रातील सर्वात वरच्या प्रतीचा व संकीर्ण स्तर म्हणून ओळखला जातो किंवा आहे. पुढचा प्रश्न, एखाद्या व्यक्तीची विशिष्ट वृत्ती किंवा दृष्टिकोन निर्माण झाला म्हणजे तिच्या बाबतीत डॅश डॅश हे उद्दिष्ट साध्य झाले असे म्हणता येते. मूल्यनिर्णय, संघटन, संश्लेषण, संघीकरण. आणि योग्य उत्तर आहे संघटन. पुढचा प्रश्न, उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध रचनात्मक वर्गीकरण डॅश डॅश यांनी केले. डॉक्टर दवे, डॉक्टर ब्लूम, हर्बर्ट यापैकी कोणीही नाही. आणि योग्य उत्तर आहे डॉक्टर ब्लूम यांनी उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध रचनात्मक वर्गीकरण केले आहे. पुढचा प्रश्न, ऐकलेले किंवा पाठांतर केलेले पुन्हा सांगण्याची पात्रता म्हणजे डॅश डॅश होय. ज्ञान, आकलन, उपयोजन, संश्लेषण. आणि योग्य उत्तर आहे ज्ञान. ऐकलेले किंवा पाठांतर केलेले पुन्हा सांगण्याची पात्रता म्हणजे ज्ञान होय. बौद्धिक क्षमता व कौशल्याचा विकास म्हणजे डॅश डॅश क्षेत्राचा विकास होय. बोधात्मक, भावात्मक, क्रियात्मक, बोधात्मक व क्रियात्मक. आणि योग्य उत्तर आहे बोधात्मक. बौद्धिक क्षमता व कौशल्याचा विकास म्हणजे बोधात्मक विकास. पुढचा प्रश्न, कवितेची मध्यवर्ती कल्पना सांगता येणे हे लक्षण विद्यार्थ्याची डॅश डॅश क्षमता दाखविते. उपयोजन, कौशल्य, आकलन, पृथक्करण. आणि योग्य उत्तर आहे आकलन. कवितेची मध्यवर्ती संकल्पना एखाद्या विद्यार्थ्याला सांगता आली म्हणजेच त्याला त्या कवितेचे आकलन झाले असे आपण म्हणू शकतो. पुढचा प्रश्न, भाषेतील अलंकाराचा वापर निबंध लिहिताना विद्यार्थी करतो म्हणजे डॅश डॅश कौशल्य त्या विद्यार्थ्याने प्राप्त केले म्हणावयास हरकत नाही. पर्याय आहेत ज्ञान, आकलन, उपयोजन, भाषा प्रभुत्व. आणि योग्य उत्तर आहे उपयोजन. उपयोजन म्हणजे काय, तर भाषेतील अलंकाराचा वापर निबंध लिहिताना विद्यार्थी करतो त्याला म्हणायचं उपयोजन. आणि आकलन म्हणजे काय, एखाद्या कवितेची मध्यवर्ती संकल्पना त्या विद्यार्थ्याला सांगता येणं म्हणजे त्याला त्या कवितेचं आकलन झालेलं आहे. आकलन आणि उपयोजन ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि दोन्हींच्या व्याख्या इथे दिलेल्या आहेत. त्या आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. पुढचा प्रश्न, अभिरुची निर्माण होण्याची पहिली पायरी म्हणजे डॅश डॅश होय. संघटन, मूल्यनिर्णय, मूल्यसमूह, अवधान. आणि योग्य उत्तर आहे अवधान. म्हणजेच काय, अवधान ही अभिरुची निर्माण होण्याची पहिली पायरी आहे. पुढचा प्रश्न, व्यक्तीच्या उक्ती व कृतीत तेव्हाच मेळ दिसेल जेव्हा तिची
डॅश डॅश प्रक्रिया पूर्ण झालेली असेल. मूल्य निर्णय, संघटन, मूल्य समूह, अभिरुची. आणि योग्य उत्तर आहे मूल्य समूह. जेव्हा विद्यार्थ्यांच्या अक्षरातील उंची 2 शब्द किंवा 2 ओळीतील अंतर समान असते तेव्हा त्याने डॅश डॅश गुण आत्मसात केलेला असतो. अचूकता, संघीकरण, क्रियाकौशल्य, स्वाभाविकीकरण. आणि योग्य उत्तर आहे अचूकता. पुढचा प्रश्न, अगदी सहजपणे तबला वादन करणे यात तबला वादकाच्या क्रियेचे डॅश डॅश झालेले असते. अचूकीकरण, संघीकरण, स्वाभाविकीकरण, क्रियाकौशल्य संपादन. आणि योग्य उत्तर आहे स्वाभाविकीकरण. पुढचा प्रश्न, खालीलपैकी डॅश डॅश हा प्रकार बोधात्मक विकासाचे मापन करण्यास तितकासा उपयुक्त ठरत नाही. लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, पडताळासूची, प्रात्यक्षिक परीक्षा. आणि योग्य उत्तर आहे पडताळासूची हा प्रकार बोधात्मक विकासाचे मापन करण्यास तितकासा उपयुक्त ठरत नाही. विद्यार्थ्याचा गुणात्मक विकास आजमाविण्यासाठी डॅश डॅश प्रकारच्या कसोटीचा वापर करणे उचित ठरणार नाही. लेखी, पडताळासूची, पदनिश्चयन श्रेणी, तोंडी. आणि योग्य उत्तर आहे लेखी. पुढचा प्रश्न, विज्ञान व गणित या 2 विषयातील प्रावीण्यात सर्वसाधारणपणे डॅश डॅश संबंध आढळतो. धन, ऋण, शून्य, अगम्य. आणि योग्य उत्तर आहे धन. पुढचा प्रश्न, वाहनाचा वेग आणि प्रवासास लागणारा वेळ यात डॅश डॅश प्रकारचा संबंध असतो. धन, ऋण, शून्य, अनाकलनीय. आणि योग्य उत्तर आहे ऋण. खालीलपैकी कोणत्या उदाहरणात शून्यसह संबंध आढळतो? मजुरांची संख्या व मजुरी, मुलाचे वय व उंची, शाळेतील बाकांची संख्या व मुलांचा बुद्ध्यांक, चित्रकला व गणित. आणि योग्य उत्तर आहे शाळेतील बाकांची संख्या व मुलांचा बुद्ध्यांक याच्यामध्ये शून्यसह संबंध आढळतो. पुढचा प्रश्न, मूल्यमापन हे शिक्षणातील सर्व रोगांवरचे रामबाण औषध आहे असे म्हणणे व्यवहार्य नाही, कारण मूल्यमापन ही वेळखाऊ प्रक्रिया आहे. सर्वच शैक्षणिक कार्यक्रमांशी मूल्यमापनाचा संबंध येत नाही. मूल्यमापन वर्णनात्मक असते. मूल्यमापन फक्त वस्तुस्थिती दाखविते, उपाय सुचवत नाही. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजेच काय, मूल्यमापन हे शिक्षणातील सर्व रोगांवरचे रामबाण औषध आहे असे म्हणणे व्यवहार्य नाही, कारण मूल्यमापन फक्त वस्तुस्थिती दाखविते, उपाय सुचवित नाही. त्यामुळे हे रामबाण औषध नाही. पुढचा प्रश्न, शैक्षणिक मूल्यमापन कशासाठी आवश्यक आहे? व्यक्तिमत्वाच्या सर्वांगीण विकासाचा वेग लक्षात येण्यासाठी, शिक्षणाच्या ध्येयाची साध्यता पडताळून पाहण्यासाठी, शाळेच्या शैक्षणिक दर्जाचे व विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी, अ ब क मधील 3ही गोष्टी साध्य करण्यासाठी. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजेच अ ब क मधील 3ही गोष्टी. म्हणजेच शैक्षणिक मूल्यमापनाची आवश्यकता कशासाठी आहे? तर व्यक्तिमत्वाच्या सर्वांगीण विकासाचा वेग लक्षात घेण्यासाठी, त्याचबरोबर शिक्षणाच्या ध्येयाची साध्यता पडताळून पाहण्यासाठी आणि शाळेच्या शैक्षणिक दर्जाचे त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी शैक्षणिक मूल्यमापनाची आवश्यकता आहे. पुढचा प्रश्न, डॅश डॅश रोजी क्षमताधिष्ठित अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. पर्याय 22 एप्रिल 1994, 25 मार्च 1995, 21 ऑगस्ट 1996, 29 एप्रिल 1994. आणि योग्य उत्तर आहे 29 एप्रिल 1994 रोजी कशाचा निर्णय घेण्यात आला? तर क्षमताधिष्ठित अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढचा प्रश्न, शिक्षकाच्या अध्यापनामुळे विद्यार्थ्यात घडून येणाऱ्या अपेक्षित वर्तन बदलास काय म्हणता येईल? बौद्धिक संक्रमण, वर्तन संक्रमण, फलनिष्पत्ती, उपयोजन पूर्ती. आणि योग्य उत्तर आहे फलनिष्पत्ती. कशाला म्हणता येईल? तर शिक्षकाच्या अध्यापनामुळे विद्यार्थ्यात घडून येणाऱ्या अपेक्षित वर्तन बदलाला फलनिष्पत्ती असे म्हणता येईल. पुढचा प्रश्न, एखादी गोष्ट अचूकरित्या अल्प वेळात, अल्प श्रमात व सहजतेने करता येणे म्हणजे तत्संबंधी डॅश डॅश प्राप्ती होय. अभिरुची, कौशल्य, उपयोजन, ज्ञान. आणि योग्य उत्तर आहे कौशल्य. मग या ठिकाणी कौशल्याची व्याख्या काय दिली आहे? एखादी गोष्ट अचूकरित्या
अल्प वेळात अल्प श्रमात व सहजतेने करता येणे म्हणजेच कौशल्य होय. विद्यार्थ्याची चाचणी परीक्षा घेताना डॅश डॅश सोपे प्रश्न असावेत. शेवटी प्रश्नपत्रिकेच्या मध्यावर सुरुवातीस प्रश्नपत्रिकेत अधूनमधून आणि योग्य उत्तर आहे प्रश्नपत्रिकेच्या सुरुवातीस सोपे प्रश्न असावेत. पुढचा प्रश्न, कृतक विश्वास हे खालीलपैकी कोणत्या अवस्थेचे लक्षण मानले जाते? बाल्यावस्था, अर्भकावस्था, प्रौढावस्था, कुमारावस्था. आणि योग्य उत्तर आहे कुमारावस्था. कृतक विश्वास हे कुमारावस्था या अवस्थेचे लक्षण मानले जाते. डॅश डॅश या शिक्षण तज्ज्ञाने इंद्रिय शिक्षण पद्धतीचा विशेष पुरस्कार केला. थॉर्नडाईक, मारिया मॉन्टेसरी, जॉन ड्यूई, स्किनर. आणि योग्य उत्तर आहे मारिया मॉन्टेसरी यांनी कशाचा, कोणत्या शिक्षण पद्धतीचा, तर इंद्रिय शिक्षण पद्धतीचा विशेष पुरस्कार केला आहे. मानसशास्त्र म्हणजे वर्तनाचे शास्त्र होय. मानसशास्त्राची ही व्याख्या डॅश डॅश या वर्तनवादी शास्त्रज्ञाने केली आहे. फ्रोबेल, फ्राइड, स्किनर, कोहलर. आणि योग्य उत्तर आहे कोहलर या वर्तनवादी शास्त्रज्ञाने मानसशास्त्र म्हणजे वर्तनाचे शास्त्र अशी मानसशास्त्राची व्याख्या केली आहे. पुढचा प्रश्न, डॅश डॅश या मानसशास्त्रज्ञाने प्रायोगिक मानसशास्त्राचा पाया घातला. वुडवर्थ, विल्यम वुंट, डॉक्टर स्किनर, फ्रोबेल. आणि योग्य उत्तर आहे विल्यम वुंट या मानसशास्त्रज्ञाने प्रायोगिक मानसशास्त्राचा पाया घातला. आपण यावरच मागच्या व्हिडिओमध्ये प्रश्न केला होता. त्यांनी पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा काढलेली आहे. पुढचा प्रश्न, जर व्यक्तीचे मानसिक वय शारीरिक वयापेक्षा जास्त असेल तर त्याचा बुद्ध्यांक डॅश डॅशपेक्षा जास्त असतो. 50, 70, 90, 100. आणि योग्य उत्तर आहे 100. व्यक्तीचं मानसिक वय शारीरिक वयापेक्षा जास्त असेल तर त्याचा बुद्ध्यांक हा 100पेक्षा जास्त असतो. पुढचा प्रश्न, पूर्व सराव न करताही आपण आपले नाव डाव्या हातानेही लिहू शकतो. येथे डॅश डॅश ज्ञान संक्रमणाचा वापर होतो. सामान्य, ऋण, धन, अपवादात्मक. आणि योग्य उत्तर आहे धन. गतानुभवाचे मनात केलेले जतन म्हणजेच डॅश डॅश होय. स्मरण, धारणा, प्रत्यावहन, वर्तन. आणि योग्य उत्तर आहे धारणा. प्रज्ञावान मुलांचा बुद्ध्यांक डॅश डॅश इतका असतो. 85, 95, 100, 130. आणि योग्य उत्तर आहे 130. खालीलपैकी डॅश डॅश यास बुद्धिमापन कसोट्यांचा जनक मानले जाते. जॉन ड्यूई, थॉर्नडाईक, फ्रोबेल, अल्फ्रेड बिने. आणि योग्य उत्तर आहे अल्फ्रेड बिने यांना बुद्धिमापन कसोट्यांचा जनक असे मानले जाते. मर्मदृष्टी अध्ययन पद्धतीचे जनकत्व डॅश डॅश यांच्याकडे जाते. थॉर्नडाईक, बिने, कोहलर, जॉन ड्यूई. आणि योग्य उत्तर आहे कोहलर यांच्याकडे मर्मदृष्टीमूलक अध्ययन पद्धतीचे जनकत्व जाते. प्रयत्न प्रमाद पद्धतीचे जनकत्व खालीलपैकी कोणाकडे जाते? कोहलर, थॉर्नडाईक, पॅव्लॉव, बिने. आणि योग्य उत्तर आहे थॉर्नडाईक. या ठिकाणी 3 शास्त्रज्ञ दिलेले आहेत आणि ते कशा कशाचे जनक आहेत किंवा प्रमुख आहेत ते दिलेले आहे. तर अल्फ्रेड बिने बुद्धिमापन कसोट्यांचा जनक, त्याचबरोबर मर्मदृष्टी अध्ययन पद्धतीचे जनक कोण आहेत? कोहलर. आणि प्रयत्न प्रमाद पद्धतीचे जनक थॉर्नडाईक हे आहेत. यावरती आपल्याला एक तरी प्रश्न विचारला जातो, त्यामुळे ते मानसशास्त्रज्ञ आणि त्यांचे ज्या मांडलेले सिद्धांत असतील किंवा कसोट्या असतील किंवा त्यांनी जो एखादी थेअरी मांडलेली आहे तर ते आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, डॅश डॅश या अध्यापन पद्धतीत शिक्षकाची भूमिका फक्त मार्गदर्शकाची असते. प्रकल्प पद्धती, बालोद्यान, प्रयोग पद्धती, कृतीयुक्त शिक्षण. आणि योग्य उत्तर आहे प्रकल्प पद्धती. यामध्ये शिक्षकाची भूमिका फक्त मार्गदर्शकाची असते. डॅश डॅश या शिक्षण पद्धतीत शैक्षणिक साधनांना देणग्या असे संबोधले जाते. बालोद्यान, कृतीयुक्त शिक्षण, प्रकल्प पद्धती, प्रयोग पद्धती. आणि योग्य उत्तर आहे बालोद्यान.
पदनिश्चयन श्रेणी ही मूल्यमापनाच्या डॅश डॅश प्रकारातील एक साधन होय. प्रक्षेपणात्मक, निरीक्षणात्मक, आत्मनिरीक्षणात्मक, समाजमिती. आणि योग्य उत्तर आहे निरीक्षणात्मक. गोष्ट पूर्ण करणे हा मूल्यमापनाचा डॅश डॅश प्रकारातील एक घटक होय. निरीक्षणात्मक, समाजमिती, प्रक्षेपणात्मक, आत्मनिरीक्षणात्मक. आणि योग्य उत्तर आहे प्रक्षेपणात्मक. पुढचा प्रश्न, शैक्षणिक अनुभूती डॅश डॅशवर अवलंबून असते. उद्दिष्ट, अध्यापन, पाठ्यपुस्तक, पाठांतर. आणि योग्य उत्तर आहे उद्दिष्ट. शैक्षणिक अनुभूती ही उद्दिष्टावर अवलंबून असते. बाहुल्यांचा खेळ हे साधन डॅश डॅशसाठी वापरता येईल. मूल्यमापन, आविष्कार, निरीक्षण, आत्मनिरीक्षण. आणि योग्य उत्तर आहे आविष्कार. सांगितलेल्या भागावर लगेचच प्रश्न विचारल्यास त्या प्रश्नास डॅश डॅश प्रश्न असे म्हणतात. निरर्थक, सहेतुक, प्रतिध्वनी, अर्थपूर्ण. आणि योग्य उत्तर आहे प्रतिध्वनी. मूल्यमापन ही बोधात्मक उद्दिष्टाची डॅश डॅश पायरी होय. प्रथम, द्वितीय, अंतिम, तृतीय. आणि योग्य उत्तर आहे अंतिम. खालीलपैकी डॅश डॅश हा भावात्मक उद्दिष्टामधील एक स्तर आहे. संधिकरण, अवधान, अचूकता, अनुकरण. आणि योग्य उत्तर आहे अवधान हा भावात्मक उद्दिष्टामधील एक स्तर आहे. संधिकरण हा खालीलपैकी डॅश डॅश उद्दिष्टामधील एक स्तर आहे. बोधात्मक, भावात्मक, क्रियात्मक, कलात्मक. आणि याचे योग्य उत्तर आहे क्रियात्मक. पुढचा प्रश्न, पृथक्करण ही व्यक्तिविकासाच्या डॅश डॅश अंगाची एक पायरी होय. ज्ञानात्मक, बोधात्मक, भावात्मक, क्रियात्मक. आणि योग्य उत्तर आहे ज्ञानात्मक. आदिवासी भागातील माध्यमिक शाळांमध्ये मुलींमधील गळतीचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या खूप आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे बालविवाह पद्धती, व्यसनाधीनता, अनारोग्य, दारिद्र्यचक्र. आणि योग्य उत्तर आहे बालविवाह पद्धती. प्रश्नोत्तर पद्धतीचा महत्त्वाचा उद्देश डॅश डॅश वाढविणे हा आहे. जिज्ञासा, प्रेरणा, आकलन, बुद्धी. आणि योग्य उत्तर आहे जिज्ञासा. प्रश्नोत्तर पद्धतीचा महत्त्वाचा उद्देश काय आहे तर तो आहे जिज्ञासा वाढविणे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या विषयाच्या अध्यापनात दिग्दर्शनाचा उपयोग अधिक प्रभावी ठरतो. गणित, भाषा, विज्ञान, इतिहास. आणि योग्य उत्तर आहे विज्ञान. नकाशा हे अध्यापनाचे खालीलपैकी कोणते माध्यम आहे. दृक, दृकश्राव्य, श्राव्य, अप्रत्यक्ष. आणि योग्य उत्तर आहे दृक. नकाशा हे अध्यापनाचे दृक. दृक म्हणजे फक्त आपल्या डोळ्याला दिसणारे. दृकश्राव्य म्हणजे दिसणे आणि ऐकू येणे. आणि श्राव्य म्हणजे फक्त ऐकायला येणे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कशाचा उल्लेख मूल्यमापनाचे एक प्रभावी साधन म्हणून करता येईल. निरीक्षण, प्रक्षेपण, परीक्षा, सराव. आणि योग्य उत्तर आहे परीक्षा. एका तासिकेसाठी करण्यात येणाऱ्या अध्यापन नियोजनास डॅश डॅश असे म्हणतात. घटक नियोजन, तासिका नियोजन, विषय नियोजन, पाठ नियोजन. आणि योग्य उत्तर आहे पाठ नियोजन. एका तासिकेसाठी करण्यात येणारे नियोजन म्हणजेच काय पाठ नियोजन. पुढचा प्रश्न, अभिरूपता हे डॅश डॅश विषयक महत्त्वाचे तत्व मानले जाते. समूह अध्यापन, स्थूल अध्यापन, सूक्ष्म अध्यापन, स्वयं अध्ययन. आणि याचे योग्य उत्तर आहे सूक्ष्म अध्यापन. पुढचा प्रश्न, समाजमिती साधनांचा उपयोग डॅश डॅश शोध घेण्यासाठी होतो. विद्यार्थ्यांच्या उणीवांचा, विद्यार्थ्यांच्या गुणांचा, विद्यार्थ्यांच्या वृत्तीचा, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा. आणि योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांच्या वृत्तीचा. समाजमिती साधनांचा उपयोग विद्यार्थ्यांच्या वृत्तीचा शोध घेण्यासाठी होतो. अभिरुची प्रश्नांवरून विद्यार्थ्यांच्या डॅश डॅश शोध घेणे सुलभ होते. गुणावगुणांचा, प्रवृत्तीचा, वर्तन पद्धतीचा, आवडीनिवडीचा. आणि योग्य उत्तर आहे आवडीनिवडीचा. अभिरुची प्रश्नांवरून विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडीचा शोध घेणे सोपे जाते. पुढचा प्रश्न, दैनंदिनी हे मूल्यमापनाचे डॅश डॅश साधन होय. प्रक्षेपणात्मक, संशोधनात्मक, तत्वाधिष्ठित, आत्मनिरीक्षणात्मक. आणि योग्य उत्तर आहे आत्मनिरीक्षणात्मक. वाक्यपूर्ती हे मूल्यमापनाचे डॅश डॅश स्वरूपाचे साधन होय.
आत्मनिरीक्षणात्मक, बोधात्मक, प्रक्षेपणात्मक, निरीक्षणात्मक आणि योग्य उत्तर आहे प्रक्षेपणात्मक। वाक्यपूर्ती हे मूल्यमापनाचे प्रक्षेपणात्मक स्वरूपाचे साधन आहे। पुढचा प्रश्न, विद्यार्थ्याचे सामाजिकरण कितपत झाले हे शोधण्यासाठी डॅश डॅश साधनांचा उपयोग केला जातो। प्रक्षेपणात्मक, निरीक्षणात्मक, समाजमिती, तत्वाधिष्ठित आणि योग्य उत्तर आहे समाजमिती। सूक्ष्म अध्यापनामध्ये डॅश डॅशवर अधिक लक्ष केंद्रित केले जाते। अध्यापन पद्धती, विषय, अध्यापन कौशल्ये, अध्यापन साधने आणि योग्य उत्तर आहे अध्यापन कौशल्ये। सूक्ष्म अध्यापनामध्ये अध्यापन कौशल्ये विकसित करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले जाते। अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बालमानसशास्त्र या घटकावरील 100 महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत। हे प्रश्न आपल्या परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त ठरणारे आहेत, त्यामुळे यांचा आपण जास्तीत जास्त सराव करावा, जेणेकरून आपल्याला बालमानसशास्त्रावरील 30 प्रश्न जे विचारलेले असतात परीक्षेमध्ये ते सोडवायला या प्रश्नांचा फायदाच होणार आहे। जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद।